अरे लवकर करा, आपल्याला अजून खूप न्यायचंय. लवकर लवकर करा. लवकर हात चालवा, नाही तर एक गाडी बोलवावी लागेल. किती काम आहे. मी काय म्हणते, आपण थोडा वेळ झोपायचं का? काय म्हटलं तुम्ही? काही नाही, मी तर म्हणत होते की आपण लवकरात लवकर काम करू आणि मग आराम करू. आणि जेव्हा मुंग्या आपलं काम संपवण्याच्या कामात लागल्या होत्या तेव्हा त्यांना एक मोठा आवाज ऐकू आला. हा आवाज कसला आहे? मला कसं माहिती असेल? मी पण तर इथेच आहे ना तुझ्यासोबत. मला काय जादू न कळणार आहे का? चल बघून येऊ. त्या दोघी पण हळूहळू त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागल्या. काही कठल किंवा आंबा मिळाला तर आपण इकडे मस्ती करणाऱ्या मुंग्यांवर ते ठेवू. तिकडे बघ. अरे तिथे एक मधमाशी बेशुद्ध पडलीये. मला वाटतं की आपण हिला डॉक्टर किन्नरकडे घेऊन जायला पाहिजे. अरे ही तर शुद्धीत आहे. तर तिला बेशुद्ध होऊ दे, मग घेऊन जाऊ. झाली बेशुद्ध. चल ही इकडे, हिला तुझ्या डोक्यावर ठेवून घेऊन जाऊ. हा गरज नाही. तर मग हिला उचलून घेऊन जाऊ. तू डोकं पकड, मी पाय पकडतो. नाही नाही, हे नाही चालणार. तू हिचे पाय पकड, मी तिचं डोकं धरते. सगळ्यांना हे कळलं पाहिजे की आपण किती महान आहोत. त्या मधमाशीला घेऊन त्या दोघीही डॉक्टरकडे जाऊ लागल्या. वर झाडाच्या शाखेवर बसलेला पतंग हे सगळं बघत होता. ओहो, बिचाऱ्या मधमाशीला या दोघांनी बेशुद्ध केलं आणि आता किडनॅप करून घेऊन चाललेत. आता दाखवते यांना. हे सगळं कसं घडलं? जे झालं ते नव्हतं घडायला पाहिजे. गुरुजी, तुम्ही असे मागे पुढे का चालत आहात गुरुजी? ओह माझ्या शिष्या, मी तुला काय सांगू. मी एका खोडकर हत्तीला रडू न येण्याचं औषध दिलं होतं. मग काय रडणं थांबलं, पण त्याचं हसणं सुरू झालं. ते काही असो, रडणं तर थांबलं ना. हा ते थांबलं. गुरुजी तिथे पहा, एक संधी स्वतः चालून येते. पाऊस, तेही वसंत ऋतूमध्ये. अरे गुरुजी, वर नाही, खाली पहा. तू बरोबर बोलतोयस माझ्या शिष्या. जरा बघा तर गुरुजी, असं वाटतंय त्याला चालायला त्रास होतोय. आपण जाऊन त्यांची मदत करायची का? नाही नाही, त्यांना हळूहळू येऊ दे की. पण असं का गुरुजी? अरे ते मास्तर आपल्यासारखे डॉक्टर्स आपले इंटरनॅशनल प्रश्न विचारू शकतो. म्हणजे कसे प्रश्न? तुम्ही याला इथे आणायला उशीर का केला, असे प्रश्न. तुला बुद्धीच नाही. जेव्हापासून तुमच्या सोबत राहतोय तेव्हापासून. डॉक्टर, जरा बघा तर, हा बेशुद्ध झाला. तुम्ही हिला इथे आणायला उशीर का केला? हा जेव्हा पडला होता ना तेव्हा शुद्धीत होता डॉक्टर. आम्ही ह्याच्या बेशुद्ध होण्याची वाट बघत होतो. बघ तर, डॉक्टर किती लक्ष देऊन चेकअप करतात आहेत. हो हो, हे तर खूपच तज्ञ डॉक्टर आहेत. आणि तेव्हा मधमाशांचा समूह तिथे पोहोचला. अरे बघ, मधमाशांचा कळप. तुम्ही माझ्या भावाला किडनॅप का केलंय? नाही, आम्ही त्याला किडनॅप नाही केलंय. मग तुम्हीच तर त्याला इथे आणलं आहे. मधमाशांचा समूह आणि मुंग्यांमध्ये एक भांडण सुरू झालं. एका साधारण गोष्टीवर इतके भांडतायत. हे काय होतंय? मी स्वप्न बघतोय का? स्वप्न नाहीये ग, तुझ्या शुद्धीवर येण्यासाठी हे भांडण सुरू आहे. तर मला काय झालं होतं हे सांगून भांडण थांबायला पाहिजे. हो, तू हे नक्कीच केलं पाहिजे. पण मग सगळ्यांना माझ्या चुकीबद्दल कळणार. तरी तुला सगळ्यांना खरं सांगावंच लागणार, मग भांडण थांबेल. ठीक आहे, तुम्ही सगळे थांबा रे. वा, किती शांत वाटतंय. बघा ते काय की मी पडली होती आणि बेशुद्ध झाली.
ओहो, फसले. इथून पळावं लागेल, नाहीतर या मधमाशा मला मारून माझी चटणी बनवून टाकतील. बघितलं काय बोलली ती? बघितलं नाही, पण त्याचं म्हणणं ऐकलं. खरं काय आहे हे न ऐकता तुझ्याशी भांडण केल्याबद्दल माफी मागते. मधमाशीकडनं खरं ऐकल्यानंतर मधमाशांच्या समूहाला घाई केल्याची आपली चूक समजली आणि त्यांनी मुंग्यांकडे माफी मागितली. अरे माझी सोंड. ओ छोटा नटखट, तू आहेस? नाही, मी तुझ्याशी नाही बोलणार. मी चिडलोय तुझ्यावर. तू मला का डंक मारलास? दुखलं ना ते मला खूप. छोटा नटखट, अरे रागवू नकोस. तू मस्ती केलीस ना माझ्यासोबत, म्हणूनच. नाही, माझ्याशी नको बोलू. माझ्याशी बोललास तर मी तुला काहीतरी देईन. काय देशील? छान गोड गोड मध. अरे मध कुठे? आता तुझा राग गेला का? हो, दूर झाली. फुलांच्या शोधात फिरते मी मधमाशी, परागकणांच्या शोधात मी मधमाशी. फुलांच्या शोधात फिरते मी मधमाशी, परागकणांच्या शोधात मी मधमाशी. परागकण घेऊन घरी जाते मधमाशी, छोट्या हाताने उचलते हे कणतर. परागकण घेऊन घरी जाते मधमाशी, छोट्या हाताने उचलते हे कणतर. आहा गोड मध बनवते मी बघा तर, आहा गोड मध बनवते मी बघा तर. किती गोड मध पिते मी, किती गोड मध पिते मी, किती गोड मध पिते मी. पुलामी जंगलात खालच्या बाजूला एक छोटासा सुंदर बगीचा होता आणि तिथे रंगबेरंगी फुलं सुद्धा होती आणि बरीच झाडं सुद्धा होती. त्या झाडांमुळे तिथे छोटे छोटे जीव राहत होते. आणि तिथे एक नागतोडा सुद्धा राहत होता. तो खूप कामचोर आणि आळशी होता. अरे माझ्या मित्रांनो, तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा कामात लागलेले असता, तुम्हाला थकवा नाही जाणवत? माझ्या मित्रा, जेव्हा आपण आराम न करता काम करतो त्याचा फायदा म्हातारपणातच होतो. आराम करणं म्हणजेच तर आयुष्य आहे. तुम्ही सगळे मूर्ख आहात. आयुष्य जगायची पद्धत तुम्हाला माहीतच नाही. ला 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 डा 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 डा. अरे माझ्या मित्रा, आयुष्यात जे खायला मिळेल ते लगेच खाऊन संपवून टाकायला पाहिजे. असं काही जमवून काही फायदा होणार नाही. नेहमी आपल्याला इतक्या सहज मत नाही मिळू शकत मित्रा.
थंडीच्या दिवसात जेव्हा आम्ही बाहेर जाऊ शकत नाही तेव्हा ते आम्हाला ताकद द्यायला फायदेशीर असतं. अरे पण सहज चोरून सगळे घेऊन जातील. ला 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 ला. काय तुम्ही ऐकलं? त्या नाकतोड्याने काय सांगितलं? हो, ऐकलं. त्याची गोष्ट ऐकून काही फायदा नाही. जर वेळेत आपण जेवण जमा करून नाही ठेवलं तर भूक लागल्यावर आपण काय खाणार? आज त्याला खायला प्यायला मिळतंय म्हणून तो उद्याचा विचार करत नाहीये. पण जसा जसा वेळ जाईल मला माहिती आहे त्याला नक्कीच जाणीव होईल. घाबरू नका. आळशी माणसाला कधी ना कधी फळ नक्कीच मिळेल. जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा त्याला जाणीव होईल. शेवटी चांगलं वातावरण बदलून थंडीचे दिवस आले. नाकतोडा हे सगळं पाहून हैराण आणि शांत झाला. त्याने विचार केला की आपण यांना काही खायला मागू शकतो. म्हणून तो सगळ्यात आधी मधमाशांच्या पोळ्याजवळ गेला. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही सगळे ठीक तर आहात ना? हो, आम्ही सगळे ठीक आहोत. पण तू आम्हाला शोधत इथे कशाला आलास? मला जोराची भूक लागली आहे. तुम्ही मला काही खायला देऊ शकता का? आम्ही खूप मेहनत करून हे जेवण जमा केलंय. आमच्याकडे फार थोडं आहे. ते आम्ही तुला कसं देऊ? तू फक्त गाणं गात फिरत राहा. तुझी भूक चालली जाईल. मौज मस्ती करत जगत राहा. नाकतोड्याला जाणीव झाली की त्याला मधमाशांकडून जेवण नाही मिळणार आणि तो त्रासून गेला. आणि मग तो सरळ मुंग्यांजवळ गेला. मित्रांनो, मी खूप आजारी आणि भुकेला आहे. मला थोडं जेवायला देऊन माझी मदत करा. ठीक आहे, आम्ही तुला काही खायला देऊ. तुझी स्थिती बघून मला कळतंय की तुला मदतीची खूप गरज आहे. आता तर तुला समज मिळाला असेल ना की आळस केल्याने काय होतं? एका गावात एक आजी राहत होती. आजी तिचं घर आणि तिचं अंगण सगळं नेहमी छान साफ ठेवत होती. ती आपल्या घराच्या जवळपास फुलझाडं लावून त्याला स्वच्छ ठेवत असे, सुंदर बनवून ठेवत असे. आजी या पक्ष्यांना आणि झाडांना खूप प्रेम करत होती आणि जवळच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांना ती नेहमी रागवायची, हाकलून लावायची. शी, मला या कावळ्यांनी थकवलं. तुम्ही जेव्हा यांना बघाल चिडच येईल. जा कावळ्या, उडून जा. जा, त्रासवून टाकलाय. अरे ही आजी या बिचाऱ्या कावळ्यांना का पळवून लावते? आजीला बहुतेक कावळे आवडत नसावे. हो, पण कुणालाही कमी समजू नये. ही चांगली गोष्ट नाहीये. एक दिवस आजी खूप आजारी झाली आणि पलंगावर पडली होती. खोलीत आपल्या पलंगावर बसलेली आजी आपल्या अंगणात पडलेल्या कचऱ्याला बघून दुःखी होते. अरे बापरे, माझं घर,
आणि माझं अंगण किती घाण झालंय. आता मी काय करू? हा. आता जेव्हा मी ठीक होईन तेव्हा हे सगळं स्वच्छ करून घेईन. आणि माझी मदत करायला पण कुणी नाहीये इथे. घराच्या अंगणातील झाडावर नेहमी बसणाऱ्या कावळ्यांनी आजीचं घर आणि परिसर बघितला, जो खूप घाण झाला होता. हे बघून त्यांना शंका आली. आजी इथे नाहीये. आजीला काय झालं? आज अंगण पण साफ नाहीये. बरोबर म्हटलंस. आजी नेहमी स्वच्छ ठेवते. काय माहित आज काय झालं? ती आजारी आहे की काही झालंय? आजी कुठे गेली आहे का? मग आपण सगळे मिळून साफ करायचं का? आपण असं करू शकतो? आपण जर असं करू तर आजीला आवडेल का? आपल्याला तर नेहमी रागवते ती. अच्छा, आजीने असा विचार तर केलाच नसेल ना. चला तर मग आपण मिळून अंगण स्वच्छ करूया. हे जे करतायत ते खूप नाहीये का? आजी रागवते तेव्हा आपण सफाई करतो, मग आपल्याला आनंद मिळतो. पण हे कावळे काय करतात आहे? काही चांगली गोष्ट आहे? कुठल्याही गोष्टीवर आजी त्यांना नेहमी रागवते. हे रागवणं त्यांना आवडतं का? चल त्यांना विचारू मित्रा. ठीक आहे, चला पाहू. कावळे. आजी आपल्या घरच्या खिडकीतून स्वच्छ झालेलं अंगण पाहून विचार करते की आपण उगाच कावळ्यांना रागवत होतो. अरे देवा, या बिचाऱ्या कावळ्यांना मी किती रागवत होते, पळवत होते. या ओरडणाऱ्या कावळ्यांजवळ इतकं चांगलं हृदय असतं हे तर मला माहितीच नव्हतं. अरे मुलांनो, जाऊ नका, नका जाऊ. घाबरू नका. आता मी तुम्हाला काही करणार नाही. काय तुम्ही हे पाहिलं? हा मालपुआ आहे. हा तुमच्यासाठी आहे. चला या, हे सगळं तुमच्यासाठी आहे. पोटभर खा. या या मुलांनो, या. आजीने कावळ्यांना तुपातला मालपुआ खायला दिला आणि ते सगळे खुश होऊन मालपुआ खात होते. आणि तेव्हा आजी आणि कावळ्यांमध्ये मैत्री झाली. आता आजी त्यांच्यासाठी जेवण बनवायची आणि ते प्रेमाने खायला यायचे.